ICMR 2023च्या रिपोर्टच्या हिशोबाने दरवर्षी भारतामध्ये 1.5 लाख महिलांना सर्वायकल कॅन्सर होतो आणि त्यातील 77,000 महिलांचा त्यामुळे मृत्यू होतो. पण एक धक्कादायक गोष्ट म्हणजे सर्वायकल कॅन्सर आपण हा एका सिंपल वॅक्सिननी टाळू शकतो आणि त्याचं अर्ली स्क्रीनिंग पण करू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मीडा हॉस्पिटल जटपुरा गेट चंद्रपूर येथून आणि आज आपण बोलूयात भारतामध्ये सर्वात मोस्ट कॉमन गायनेकोलॉजिकल कॅन्सर बाबत, तो म्हणजे सर्वायकल कॅन्सर आणि त्याच्या वॅक्सिन बाबत, ती म्हणजे HPV वॅक्सिन. सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय, तर सर्विक्स म्हणजे काय, तर गर्भाशयाच्या खालच्या भागाला म्हणजे गर्भाशयाच्या मुखाला आपण सर्विक्स असे म्हणतो. आणि सर्वायकल कॅन्सर हा HPV व्हायरसमुळे, ज्याला ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस असे म्हणतात, या व्हायरसमुळे होतो. बहुतेक लोकांना नकळत HPV व्हायरसचं आयुष्यात एकदा तरी संक्रमण होतं. HPV हा एक व्हायरस ग्रुप आहे आणि त्याचे खूप सारे टाईप्स आहे. त्याचे काही टाईप्स हे कॅन्सर कॉज करतात, तर काही टाईप्स हे जेनायटल वॉर्ड कॉज करतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वायकल कॅन्सर हा आपण एका सिंपल वॅक्सिननी प्रिव्हेंट करू शकतो आणि अर्ली स्टेजमध्ये त्याला आपण डायग्नोज करू शकतो स्क्रीनिंग टेस्टनी. तर सर्वायकल कॅन्सर जो HPV व्हायरसमुळे होतो आणि हा HPV व्हायरस सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळे पसरतो. तर सर्वायकल कॅन्सर हा फक्त म्हातारवयात होतो असं नाही, तर तो 30 ते 35 वर्षामध्ये पण होऊ शकतो आणि 50 ते 60 वर्षानंतरही होऊ शकतो. तर याचे काय लक्षणं असतात? जर तुम्हाला ब्लीडिंग खालच्या जागेतून इरेग्युलर होत आहे, जर खूप जास्ती वास येतो आहे, वजायनल डिस्चार्ज खूप फाऊल स्मेलिंग आहे, किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ब्लीडिंग होत आहे, तर हे पण एक सिम्पटम सर्वायकल कॅन्सरचं असू शकतं. आता याचे वॅक्सिन्स अवेलेबल आहेत. तर वॅक्सिनचं एज काय आहे, तर बेस्ट एज वॅक्सिनचं 9 to 14 इयर्स आहे, कारण यावेळेस इम्युनिटी बिल्डअप होत असते. त्याच्यामुळे जो पण इम्युन रिस्पॉन्स मिळणार वॅक्सिन नंतर, तो स्ट्रॉंगेस्ट रिस्पॉन्स असेल. ही वॅक्सिन आपण 14 एज नंतर पण घेऊ शकतो, 26 आणि मॅक्सिमम 45 एजपर्यंत. पण याचा डोस व्हेरी करतो. जेव्हा ती 9 to 14 इयर्सच्या मधात घेतली जाते, म्हणजे 9 ते 14 वर्षाच्या मधात घेतली जाते, तेव्हा त्याचे फक्त 2 डोजेस पुरेसे आहेत, एक 0 डोस आणि एक 6 महिन्यानंतरचा. पण जेव्हा आपण 14 वर्षाच्या नंतर घेतो, तेव्हा आपल्याला एक एक्स्ट्रा डोसची म्हणजे टोटल 3 डोसेसची गरज असते. पण वॅक्सिन घेतली याचा अर्थ सर्वायकल कॅन्सरची स्क्रीनिंग करायचीच नाही असं आहे का, तर नाही. सर्वायकल कॅन्सरची स्क्रीनिंग करून घेणे फार महत्त्वाचे आहे. स्क्रीनिंग म्हणजे काय, तर बहुतेकदा पेशंट म्हणतात मला तर काही त्रास नाही, मग मी कशाला स्क्रीनिंग करून घेऊ, मी कशाला पॅप्समियर करून घेऊ. तर पॅप्समियर हा प्रिव्हेंटिव्ह आहे, हा सिम्पटम झाल्यानंतर करण्याची टेस्ट नाही आहे, ही प्रिव्हेंशनसाठी आहे. पॅप्समियर जर तुम्ही करत असाल तर तुम्ही वयाच्या 21व्या वर्षानंतर दर 3 वर्षांनी पॅप्समियर करायला हवा. पण जर तुम्ही पॅप्समियर सोबत HPV DNA ही ॲडव्हान्स टेस्ट केली तर तुम्हाला 3 वर्षाच्या जागी प्रत्येक 5 वर्षात ही टेस्ट करायची आहे. पॅप्समियर 2 प्रकारचे असतात, एक कन्व्हेन्शनल पॅप्समियर आणि एक लिक्विड बेस्ड पॅप्समियर. लिक्विड बेस्ड सायटोलॉजी पॅप्समियर हा कन्व्हेन्शनल पॅप्समियरपेक्षा चांगला आहे, कारण त्याची सेन्सिटिव्हिटी, अचूकता म्हणजे डिसीज अचूक ओळखण्याची शक्ती जास्ती बेटर आहे आणि त्यासोबतच आपण HPV DNA ही टेस्ट इझिली करू शकतो त्याच सॅम्पलमध्ये, जेणेकरून आपल्याला कळणार की HPV व्हायरसच्या कोणत्या स्ट्रेनमुळे, कोणत्या टाईपमुळे सर्वायकल कॅन्सर झाला आणि कॅन्सरची सिव्हिअरिटी कशी आहे आणि आपल्याला फॉलोअप मॅनेजमेंट म्हणजे पुढे जाऊन किती काळाने फॉलोअप करायचं आहे आणि काय मॅनेजमेंट करायचं आहे याबाबत डिरेक्शन मिळेल. बरं, सर्वायकल वॅक्सिन ही फक्त मुलींसाठी आहे का, तर नाही, ही मुलांसाठी पण आहे. का बरं, कारण सर्वायकल वॅक्सिन घेतल्याने मुलांमध्ये जे HPV व्हायरसमुळे होणारे जेनायटल वॉर्ड्स आहे, पेनाइल कॅन्सर आहे, ॲनल कॅन्सर आहे, याची पण रिस्क कमी होते. तर बॉईज ज्यांची एज 9 to 14 इयर्स आहे आणि अबाव 14 to 26 यांनी पण ही वॅक्सिन घ्यायला हवी, त्यांना पण त्याचा फायदा होईल. तर सर्वायकल वॅक्सिनबाबत काही मिथ्स आहे की सर्वायकल वॅक्सिन घेतल्यानंतर पिरियड्स इरेग्युलर होतात, तर नाही. सर्वायकल वॅक्सिनचा पिरियडवर काहीही परिणाम होत नाही. दुसरं मिथ असं आहे की सर्वायकल वॅक्सिन घेतल्यानंतर इन्फर्टिलिटी होते. फर्टिलिटी आणि सर्वायकल वॅक्सिन यांचा काहीही संबंध नाही. सर्वायकल कॅन्सर हा एकमेव गायनेकोलॉजिकल कॅन्सर आहे जो आपण
प्रिव्हेंट करू शकतो, टाळू शकतो फक्त 2 गोष्टी केल्याने. पहिली म्हणजे वेळेत वॅक्सिन घेतल्याने, जी बोथ मुलींसाठी पण आहे आणि मुलांसाठी पण आहे. आणि दुसरी वेळेत स्क्रीनिंग केल्याने म्हणजे पॅप केल्याने. वेळेत तुमचं पॅप करून घ्या. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.